नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मालवणी स्टाईल सुरमई फिश करी रेसिपी। एकदम साधी, सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे। शिवाय टेस्टला एकदम छान अशी ही लागते। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला आपण बनवूया मालवणी स्टाईल सुरमई फिश करी रेसिपी। हे बघा, यासाठी मी अर्धा किलो ही सुरमई मच्छी घेतलेली आहे। साफ असं करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कढईमध्ये बघा मी आधी तेल टाकलंय। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण फिश ॲड करूया। यात हळद, मीठ, छान पद्धतीने फ्राय करून घेऊया। अशा पद्धतीने आता याला आपण साईडला काढून घेऊया। अशा पद्धतीने बघा, फक्त आपल्याला तेल मीठ टाकून याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण अद्रक, लसण, एक हिरवी मिरची, कांदा, यासोबत एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी। आता याची आपण छान अशी पेस्ट बनवून घेऊया। बघा, अशा पद्धतीने आपण याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। हे बघा, आता मी तीच कढई ठेवलेली आहे। जास्त भांडे आपल्याला घाण करायची नाही आहे। ज्यात आपण फिश फ्राय करून घेतली होती त्याचमध्ये मी आता भाजीला फोडणी देते। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जो मसाला काढलेला आहे तो ॲड करूया। मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा। छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर ॲड केली। यासोबत बघा मी मालवणी मसाला आपला ॲड केलेला आहे। किंचितशी हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। यासोबत एक चम्मच धना पावडर मी यामध्ये ॲड केलेला आहे। तर छानपैकी आपण परतून घेऊया। जोपर्यंत तेल बाहेर सोडत नाही मसाला तोपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे।
आता मी यामध्ये किंचितसं पाणी ॲड करते, म्हणजे आपले मसाले छानपैकी त्यामध्ये शिजले पाहिजे. आणि आता गॅसची फ्लेम लो करून यावर आपण झाकण ठेवूया. हे बघा, छानपैकी आपला मसाला झालेला आहे. तेल पण सुटायला बघा, साईडने सुरुवात झाली. आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया. एक ग्लासभर मी पाणी यामध्ये ॲड केले. छान उकळी फुटू देऊया आता आपण. बघा, भाजीला छानपैकी अशी उकळी फुटलेली आहे. एकदम छान अशी उकळी आपल्या भाजीला फुटलेली आहे. आता आपण गॅस लो फ्लेमवर करून झाकण ठेवून ही ग्रेव्ही छान 5 ते 10 मिनिटं उकळून घेणार आहोत. हे बघा, मंद आचेवर उकळल्यावर भाजीला छान अशी तरी सुद्धा आली आहे. आता या ग्रेव्हीमध्ये आपण आपली फिश ॲड करूया. गॅस एकदम हाय याच्यावर करायचं आहे आपल्याला. आणि छान आता आपली भाजी उकळायची आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते. हे बघा, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस आपण लो फ्लेमवर करूया आणि परत यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 सेकंद वाफवून घेऊया. तर हे बघा, भाजी आपली छानपैकी उकळून तयार झालेली आहे. वरतून परत थोडीशी कोथिंबीर ॲड करते. परफेक्ट आपली भाजी उकळून आता तयार झालेली आहे. हे बघा, तर हे बघा, आता आपली ही मालवणी स्टाईल फिश करी रेसिपी तयार आहे. साधी, सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. शिवाय खायला खूप सुंदर अशी लागते. व तुम्ही राईससोबत, पोळी भाकरीसोबत खाऊ शकता. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.